कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. रामकृष्ण हरी
नाम संकीर्तन साधन पै सोपे Hare
आवडी अनंत बाबा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ या बिन अनेक असता साधन वाहतसे आन विठोबासी तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो दली घेतो येथे नलगती सायास जावे वनंतरा सुखी तो घरा नारायण विठ्ठला नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनंतरा सुखी तो घरा नारायण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पद्मो भवन्ते स्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तुमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनिर्दानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं संतराज योगी पुण्यशील भक्त संतराज योगी पुण्यशील भक्त यांनी किती कीर्त जगा माझी पवनांची वंशी उदळीला दीप नरदेहा येऊनी सार्थक केले काय माझी वाणी मानिल संतांसी रंग उचितासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा महायुगपीठे तटवी मरथ्याम वरमुंडलिकाय दापुन मुनेंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडु Bye.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जो मनुष्य देह जन्माला आलेला आहे ना, त्याला नामाचं महत्व सांगतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या तीर्थाच्या ठिकाणी संतराम महाराजांच्या सानिध्यामध्ये पवित्र संगमावरती चालू असणारा अखंड नाम संकीर्तन सोहळा दरवर्षी 15 दिवसाचा नित्यनेमाने संगमावरती सप्ताह होतो महाराज. पण वास्तविक पाहता या कोरोना महामारीच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी होईल का नाही सांगता येत नव्हतं महाराज. पहा, आपल्या योगराज श्री संतराम महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे हरिभक्तीपरायण महाराजांनी या ठिकाणी आपला आसेल पालखी सोहळा जाऊ शकला नाही पंढरी क्षेत्राकडे. पण या ठिकाणी जेवढे दिवस आपण पंढरीला जाण्यासाठी लागतात महाराज, तेवढे दिवस आपण या ठिकाणी सप्ताह केला, माझी वारी झाली महाराज. दुसऱ्या क्रमांकाला अधिक मास आला महाराज. अधिक मास सुद्धा या ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर कार्तिकी महावारी आली महाराज. या ठिकाणी आपण आळंदीला जाऊ शकलो नाही, पण कार्तिकी महावारी या ठिकाणी झाली. आणि आता त्याच्यानंतर जो सगळ्यांना ध्यास लागलेला असतो ना महाराज, आपल्या संगमावरती जो कार्यक्रम असतो 15 दिवसाचा, योगराज श्री संतराम महाराजांची आणि साध्वी यशोदा मातेंची समाधी पुण्य सोहळा असतो ना महाराज, त्यानिमित्त जो कार्यक्रम असतो त्याचा आपल्याला वेळ लागलेला असतं महाराज. आपला कार्यक्रम कधी येतो आपण वाट पाहत असतो. आपणच नाही महाराज, पूर्ण म्हणजे जेवढे जेवढे मोठे कीर्तनकार आहेत महाराज, त्यांचं लक्ष आपल्या सत्याकडे असतं. का हो? कारण ते संतांच्या दरबारामध्ये आपण आहोत ना. मी सुरुवातीला सांगून जाईन की महाराष्ट्रामध्ये कुठे पण फिरा, महाराष्ट्रामध्ये कुठे पण फिरा, पण दौंड तालुक्यामध्ये जे संगम रांजणगाव वाळकी बेट आहे ना, या ठिकाणी माझ्या संतराम महाराजांची समाधी आणि साध्वी यशोदा मातेची समाधी, पती आणि पत्नीची समाधी महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे जा आहे का महाराज? पण माझ्या या संगमावरती आहे. सप्ताह या कोरोना महामारीच्या संकटामुळं मी तर म्हणतो या ठिकाणी पहिला दिवस जरी असला ना महाराज, बसायला जागा पुरत बोलल्यावर राग येत नाही महाराज. पहिला दिवस जरी कार्यक्रमाचा असला ना महाराज, या ठिकाणी बसायला जागा पुरत नाही. पण या ठिकाणी काही बंधनं घालून दिलेली आहेत महाराज की आल्याच्या नंतर सॅनिटायझर आहे महाराज समोर, ते हात धुतले पाहिजे, मास्क वापरलं पाहिजे. तो म्हणता महाराज तू आम्हाला सांगतो तू मास्क का लावलं नाही? कारण वारकरी मंडळी मी जर मास्क लावलं तर बोलणार कसा? मला
चालल विठाला विठाला. आणि जो आज सप्ताह आहे ना महाराज, 15 दिवसाचा वर्षामधून 15 दिवसाचा आपला सणावरती जो सप्ताह असतो ना, पंचकृषीचे भान बघतं की सणावरचा सप्ताह कधी येईल याचा ध्यास लागलेला असतो. पहा पंचकृषी महाराज, संगमचा कार्यक्रम जर म्हटलं, कसला वारकरी असो, साधकला साधा वारकरी असो किंवा एखादा मोठा कीर्तनकार असो, त्या महाराज संगमावरती आल्याच्या नंतर सगळेजण विसरून जातात महाराज. का संतांच्या सानिध्यामध्ये आपण येत असतो आणि संतांच्या सानिध्यामध्ये येतो ना महाराज, तेव्हा संगमावरती आल्याच्या नंतर कळतं की संत महाराजांच्या जवळ काय आहे महाराज. विठाला कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, माझे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. पहा मी हा अभंग महत्वाचा म्हणतो महाराज. तो म्हणतो महाराज तुम्ही हा अभंग महत्वाचा म्हणता, मग बाकीचे अभंग महत्वाचे नाहीत का? हरिपाठाचे 27 अभंग म्हटल्याच्या नंतर हा अभंग म्हटला जातो. महाराज मंडळी बरोबर ना? सांगत महाराज तुमच्यापेक्षा बारीकी सांभाळून घ्या, कारण अभंग 27 हरिपाठाचे म्हटल्याच्या नंतर हा अभंग म्हटला जातो. मग हरिपाठामध्ये जो अनुबंध चतुष्टय महाराजांनी सांगितला, ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये जो अनुबंध चतुष्टय सांगितला, तोच अनुबंध चतुष्टय माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग जो आहे तो तुकाराम महाराजांचा आहे. आणि तुकाराम महाराजांनी मोठ्या मनोभावाने अभंग लिहिला महाराज. पहा अभंगांची रचना कोण करत असतात तर संत करत असतात महाराज. आणि जो अभंग निवडलेला आहे ना महाराज, ही अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महत्व सांगतात. तुम्ही म्हणता महाराज मनुष्य जन्माला येतो मनुष्य वर्ग, मग नामस्मरणाचं महत्व कशाला सांगायचं महाराज? काय सांगायचं तर मनुष्य जन्म पहा महाराज, मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो ठीक आहे, पण त्याला कळतं का महाराज आपला जन्म कशा करता आहे? कळत नाही महाराज. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात एका ठिकाणी, देह कशा करता आहे महाराज? या ठिकाणी महाराजांना दुसरा शब्द वापरता येत नव्हता का मला?
मी या ठिकाणी वापरणार नाही. पण महाराजांना या ठिकाणी दुसरा शब्द वापरता येत नव्हता का महाराज? पण या ठिकाणी महाराज म्हणतात की देणं या देव भजना मटा तो या झाला मोठा भाविकेचा. मनुष्याचा जो जन्म आहे ना महाराज, तो भजना करता आहे. पहा माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन कसं होतं महाराज, आणि आत्ताचं आपलं जीवन काय आहे महाराज. पहा माझे जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती भगवंताचं नामस्मरण करत होते महाराज. भजनामध्ये ना थोडं सुद्धा वेळ वाया जाऊन देत नव्हते. सिंकचा भयानी खोकला इतका वेळ वाया
महाराजांनी अभंगामध्ये सांगितलं, किती वेळ सांगितलं महाराज? शिंक आणि जांभळी येते ना महाराज, किती वेळ सांगितलं. पण वास्तविक पाहता माझे जगद्गुरु तुकाराम महाराज असं भगवंताचं नामस्मरण करत असताना, बंडावरती भगवंताचं नामस्मरण करत असताना पहा, चांगल्या मनुष्याला त्रास नेहमीच होतो महाराज. कारण मी सांगून जाईल की माझे जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमंत संत होते महाराज, आणि श्रीमंत संत होते, त्यांच्याकडे काय केलं होतं महाराज. पण असं असतं ना, महाराज भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले होते, पण त्या ठिकाणी महाराज पहा, चांगल्या व्यक्तीला जर त्रास द्यायचं म्हटलं ना, त्रास हा होतोच महाराज. पण असंच या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये घडलं महाराज. आणि घडलं कसं पहा, ज्यावेळी भगवंताचं नामस्मरण करत असताना माझे जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरा डोंगरावरती होते, त्यावेळेस दृष्ट बुद्धीची स्त्री महाराज त्या ठिकाणी आली. दृष्ट बुद्धीची, तो म्हणतात महाराज स्पष्ट बोला, दृष्ट बुद्धी काय सांगता. पण महाराज दृष्ट बुद्धी समजून घ्या. आणि त्या ठिकाणी दृष्ट बुद्धीची स्त्री महाराजांना त्रास देऊ लागली. पण महाराज, ते महाराज होते जगद्गुरु तुकाराम महाराज. माझ्या महाराजांच्या तोंडामधून काय शब्द बाहेर पडले महाराज त्यावेळेस? जाई तो माते नकरी जाई तो त्यासाठी महाराज कुठून आले
देवते संत निमित्त त्या पण सामान्य जे जीव आहेत ते महाराज ते म्हणतात की महाराज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महत्व पटवून देतात. पहा, माझे जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महत्व या अभंगामध्ये पटवून देत असताना शंका येते महाराज की महाराज नामाचं महत्व जगद्गुरु तुकाराम महाराज पटवून देतात, पण त्याची आम्हाला काय गरज आहे? कोण म्हणतं असं महाराज? सामान्य जीव. काय म्हणतात? आम्हाला काय गरज आहे नामाचं महत्व पटवून देण्याची? पण महाराज नामाचं महत्व जर केलं नाही ना महाराज, तर जन्माला आल्याच्या नंतर तो जरी मेला ना त्याचं नाव कोणी घेत नाही महाराज. पहा, जन्माला जीव येतो. आता मी सांगून जाईल, त्या वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ना महाराज, ठीक आहे. मनुष्य गेल्याच्या नंतर कुठं त्याचा शेवट झाल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये आपण काय घालतो? एरंडाची पानं, तुळशीची पाने घालतो महाराज. वारकरी मेला तरी तुळशीची पाने घालतो आणि बिगर वारकरी मेला तरी तुळशीची पाने. असं कुठं बघितलं? माळकरी मेला पण तुळशीची पाने घातली तोंडामध्ये आणि बिगर माळकरी मेला पण येड्या बाबळीची पान तोंडामध्ये कोंबली. कुठं पाहिलं का? पहा या ठिकाणी बारीक लक्ष देऊ. फक्त थोडस चक्र जसं फिरतं ना गोल गोल तसं फिरवायचं की वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे महाराज. मी काय त्याचं सांगत नाही, नाहीतर सगळीकडे म्हणतात महाराज माळ घालायची. आता लॉकडाऊन पासून काय माळ शिल्लक नाही कुणाकडेच नाही. आमच्या दायकडे महाराजाकडे असं तर नाही सांगत, कारण ते पंढरपूरला आळंदीला गेलं नाही घेऊन येतं. चक्र जसं गोल फिरतं ना महाराज, तसं चक्र फिरलं का तू विचार फिरवा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, त्या मनुष्याचा मृत्यू जर झाला तरी त्याच्या तोंडामध्ये तुळशीची पानं घालतात महाराज. आणि बिगर माळकरी मेला, मरू नाही पण मेला, पण त्याच्या तोंडामध्ये तुळशीची पानं घालतात. मग मी काय म्हणतो महाराज, थोड्या करता त्या तुळशी मातेची विटंबना कशा करता करायची? मग हे असं होऊ नये ना महाराज. म्हणून फक्त मनुष्य जन्म मिळाल्याच्या नंतर जागे राहायला पाहिजे. आपले इतर जो असे जागेतला धन्य माता पिता द्यायचे. माझे जगद्गुरु तुकाराम मला सांगतात की मनुष्य जन्माला आला ना की त्याने फक्त डोक्यामध्ये ठेवायचं आपल्याला काय करायचे आणि काय नाही. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण करायचं. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार.
काय केलं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायला सांगितली. पण वास्तविक पाहता जन्माला जो जीव येतो ना महाराज, एखाद्याला म्हटलं ना महाराज आता आपले महाराज संगमूर्ती येणार आहेत, माळ घालायची का? नाही नाही, इतक्या लवकर असते का? आमचं काय वय झालंय का? अजून नाही घालायची. कधी घालायची? दात पाडलं. हा, त्यांना मी तर लवकर घातली, माझी चुकी झाली काय? का महाराज माळ लवकर काय घालायची नाही? नाही, दात आहेत तर खाऊ द्या. पण माझे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जन्म मिळाला ना आपल्याला, जन्माचं सोनं करून घ्यायचं ना, तर जन्माचं सोनं केलं पाहिजे. पहा, पण माझ्या संत महाराजांच्या सानिध्यामध्ये जो मनुष्य, जो सामान्य वारकरी, जो महाराज मंडळी, जो कीर्तनवीर असेल ना, संतांच्या दरबारामध्ये सानिध्यामध्ये या आल्याच्या नंतर तिथं काय मिळतं महाराज? सुख पाहता त्याला पाड्यात खपर होता एवढ्या. आपण जर प्रपंचामध्ये जर लक्ष दिलं ना महाराज, प्रपंचामध्ये जर लक्ष दिलं ना, प्रपंचामध्ये किती सुख आहे आणि किती दुःख आहे. सुख पाहताच वापाडे, दुःख पर्वत आहे. संसार दुःख माऊलीने सांगितलं अवघड संसार, पण हा संसार कसा आहे महाराज? लक्ष देऊन ऐका महाराज. आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही संसार सगळेजण करतात. मला सांगून गेलं, संसार करत असताना संसाराला जर परमार्थाची जर जोड लागली ना तर संसार चांगला होतो. पण संसाराची जोड, परमार्थाची जोड फक्त डोक्यामध्ये ठेवायची की आपल्याला संसार करत असताना परमार्थ करायचा. पण काही काहीची वाईट महाराज की परमार्थ करण्याची काय गरज आहे महाराज? पण जो आम्हाला प्रपंच आहे, प्रपंच करायचा आहे का हो? कोणत्या संतांनी सांगितलं? माझ्या योगराज श्री संत महाराजांनी सांगितलं ना की बाबा तुम्ही संसार सोडून द्या आणि प्रपंच करा. माझं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं का महाराज? नाही सांगितलं. असोनी संसारी जीवे वेगोपरी, 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 असोनी संसारी जीवे वेगोपरी.
पहा, संसाराला जर परमार्थाची जोड मिळाली तर त्या मनुष्याचं सोनं होत असतं. आणि जर संसार करत असताना परमार्थाची जर जोड मिळाली नाही ना मनात, काय होतं पहा. एक दृष्टांत सांग. समोरच्याने समोर जो व्यक्ती आहे त्याला काय सांगितलं हेच कळत नाही. एकाच मंदिरामध्ये जायचं होतं. काय करायचं होतं? मंदिरामध्ये जायचं होतं. त्याने एक जण रस्ता विचारला महाराज की मला मंदिरामध्ये जायचंय आणि रस्ता कुठून जातो? त्यावेळी तो समोरचा गृहस्थ होता ना महाराज, त्याने सांगितलं ते पहा, समोर जे पिंपळाचं झाड आहे ना त्या झाडावर सरळ गेला ना, समोर जो रस्ता आहे त्या रस्त्याने सरळ गेला की तुम्ही मंदिरामध्ये जा. मग ह्याला काय सांगितलं होतं महाराज? थोडा विचार. नायगडे महाराज थोडा विचार करायचा. मग हे न विचार करता प्रति झाडापाशी आला. झाडापाशी आला, झाडावरती चढला, खाली उतरला, रस्त्याला लागला आणि मंदिरामध्ये गेला. ह्याला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं महाराज? त्या पिंपळाच्या झाडापासून जो रस्ता जातो त्या रस्त्याने सरळ जा, म्हणजे मंदिरामध्ये जा. तुम्हाला कळलं नाही? विठाला, विठाला, दुसरं उतरायचं. एकाला दूध पाहिजे होतं महाराज. दूध जायकडे महाराज दूध. एकाला दूध पाहिजे होतं म्हणून त्याने एकाला विचारलं की बाबा मला दूध कुठे मिळेल का? त्याने सांगितलं नदीच्या काठी गवळ्यांची घरी आहे, त्या ठिकाणी तुला दूध मिळेल. गवळ्यांच्या घरी गाया कशा असतात ना, त्यांनी सांगितलं की बाबा गवळ्यांच्या घरी जा, तुला दूध मिळेल. गवळ्यांच्या घरी नदीच्या काठी. याला काय सांगितलं होतं? घरी जा ना. शेव नदीपाशी घ्या, गंगेच्या काठी घे, त्या गंगेमध्ये उड्या मारा. आता मला सांगा, गंगेमध्ये किती उड्या मारल्याच्यानंतर याला दूध मिळेल? पण उड्या मारून मारून मिळाला तरी याला दूध मिळेल. याला काय सांगितलं होतं? नदीच्या काठी गवळ्यांची घरी आहे, त्या ठिकाणी तुला दूध मिळेल. विठाला, विठाला, विठाला. नाही समजलं? हा मला किंवा नाही मला? तिसरं उदाहरण सांगतो. एक ऑफिस होतं महाराज गावात, पण ते ऑफिस दुसऱ्या मजल्यावर. कितव्या? दुसऱ्या. आणि एक नोकर त्यांच्याकडे कामाला होता. साहेबांनी नोकराला सांगितलं की बाबा आपल्याकडे उद्याच्या लोक वरिष्ठ साहेब, आपले वरचे साहेब येणार, मोठे साहेब येणार, तू काय कर, जे ऑफिस आहे ते साफ कर, पण केर टाकताना माणूस पाहून केर टाक. काय सांगितलं होतं? माणूस पाहून केर टाक. हे ऑफिस आणलं आणि केर आहे ना, केर एका गमेल्यामध्ये घेतला माणूस. गमेल्यामध्ये घेऊन दरवाजाच्या जवळ ठेव. आता जवळ ठेवल्याच्या नंतर 6 वाजता ऑफिस बंद व्हायचा टाइम आला तरी मनुष्य काय आला, याने ऑफिस बंद केलं, निघून गेलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आल्याच्या नंतर याने मनामध्ये विचार केला की आपल्या मालकाने आपल्याला काय सांगितलंय? माणूस पाहून केर टाकाय. एक वार मनुष्याच्या रोडने चालला, ऑफिसच्या जवळ रस्ता होता, त्या रस्त्याने चालला. चालत असताना खिडकीतून पाहिले तो मनुष्य. तो मनुष्य जवळ येऊन दिला आणि वरून त्या गम्याला ना केराचा घाम त्याच्या डोक्यावरती ओतला. आता तुम्ही मला सांगा, कोणाला राग येईल का नाही? जर पांढरी कपडे अंगामध्ये घातली, रोडने जरी चाललो
घेतली म्हणून गाडीवर झाला का, आम्हाला काय भेटायची नाही का, तर तुलाच गाडी घे, घेऊ आम्ही कधीतरी, बरोबर ना महाराज? त्या मनुष्याला सांगितलं होतं माणूस पाहून खेळतात, तरी त्या माणसाच्या अंगावरती केर टाकला. आणि तो मनुष्य नाही ते बोलू लागला, महाराज मला माझ्याबरोबर बोलायचं नाही, मला रागवायचं नाही, तू तर केर माझ्या अंगावर टाकलाय, तुला रागवायचं नाही, तू काय आहे ते, आणि त्याला काही मी नाव घेत नाही, पण तू काय कोण आहे का, मला रागू नका, माझ्या मालकाने मला सांगितलंय की माणूस पाहून केर टाक. अरे पाहून तुला माणूस नसताना केर टाकाय सांगितलंय, तू माणूस पाहून केर टाकतो. असा जर जन्म तुला मिळाला, तू असा जन्म जर जगत राहिला, तुला जन्माला फायदा काय? माझे जगद्गुरु तुकाराम महाराज या सर्वांना जागा करतात, सर्वांना सोप्यातलं सोपं साधन अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. नाम संकीर्तन साधन पैशाचे, नाम संकीर्तन साधन पैशाचे, नाम संकीर्तन साधन पैशाचे, नाम संकीर्तन साधन पैशाचे, नाम
मोबाईल चालू असतो. पण माता मामांना एवढंच मी विनंती करतो महाराज की ज्यावेळेस आपण घरामध्ये किचन वाट्यामध्ये भोजन तयार करतो, ते भोजन करताना फक्त मनामध्ये भगवंताचं नामस्मरण जर करून जर भगवंताचं नामस्मरण करता करता जर भोजन बनवलं, घरातील माणसं ते सेवन करत असतात, ते परिणाम त्यांच्यावरती होतो. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही सांगता तुमचे ते होतात. आता मी पुरावा देईन, मी शांताराम महाराजांचा पुढे पुरावा देतोच महाराज. हाय वेळ आहे आपल्याकडे, पुरावा देतो महाराज. कारण मी आजोबापासून सांगत नाही लगेच, पण मी जे माझ्या आईचं उपकार मानतो महाराज. का मानतो? कारण ज्या आईने मला जन्म दिला ना महाराज, माझं ज्ञानेश्वरीच्या पाठ नाही तेवढं तिच्या तोंड पाठ आहे. जेवढे अभंग माझे पाठ नाही तेवढे अभंग तिचे पाठ आहे. काकडा माझा पाठ जर नसेल तर काकडा तिचा पाठ आहे. मग अशा मातेने मला जन्म दिला. फक्त संतांच्या पुढे एवढंच बोलून जाईल महाराज, जन्म जर द्यायचा असेल ना महाराज, तर संत सांगतात की अशा माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, चिंतनामध्ये सांगत असतात, जन्म जर द्यायचा असेल ना तर अशाचा जर जन्म दिला तर देवालाही त्याचा आनंद होतो. पण मी का सांगितलं महाराज? तुम्ही म्हणता महाराज तुम्ही तुमच्या आईचं सांगितलं, पण महाराज का सांगितलं? मी घडलो, माझ्यावरती आईचे उपकार आहेत महाराज. आमच्या घरामध्ये जे माझ्यापेक्षा मोठे आहेत, वडीलधारी माणसं आहेत, आमचे सर्व जेवढे घरातील मोठमोठे व्यक्ती आहेत महाराज, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि आपले ट्रस्टचे अध्यक्ष तात्यांचा सहवास मला लहानपणापासून लागला महाराज. कारण तात्यांचा सहवास मला लहानपणापासून कसा लागला? कारण या ठिकाणी पूल नव्हते महाराज. पूल नसल्या कारणानं जे वारकरी संघावरती येतात ना महाराज, आपल्या महाराज मंडळींना विचारा की राहू की आपले आळंदीकर सगळे जेवढे होते ना आळंदीला, तेवढेच पूर्ण होता महाराज. या ठिकाणी सर्वजण होतो. आणि आमचे रायगडे महाराज आहेत, महाराजांना विचारत त्यावेळेस का दादा महाराज एकदा विचारता घेऊन सांगण्यावरती आलं ना महाराज, 15 दिवस घराचं तोड तवा वेगळं रायगडे महाराज. नाही तवा वेगळं म्हणजे त्यावेळेस पूर्ण होतं. पण आता पूल आहे ना महाराज, मग आता काही लगेच जायला भेटतं. पण त्यावेळेस नावाने जायचं म्हणते की कंटाळा यायचं महाराज. त्यावेळेस आमचे सर्वजण महाराज मंडळी या ठिकाणी होते. पण महाराज तात्या जे ठिकाणी होते नाही ते सगळं मी नसल्यापासून तात्या या ठिकाणी आमचे आजोबा असल्या कारणानं आजोबांचं ठिक त्यावेळेस तात्या घरी यायचे. तात्यांचा सहवास मला लहानपणापासून भेटला. कारण मी काय कीर्तन शिकायला कुठे गेलो नाही. तू म्हणता महाराज लगा तो 2-3 वर्ष आळंदीला होता. कारण बोलायचं सोपं आहे महाराज. आपल्याला जर एखादं धार्मिक प्रवचन नदीला चालू असतं, सगळी माणसं खाली बसलेली असतील, आपल्याला जर उशीर झाला तर आलं जायला एवढ्या माणसांचं तर आपल्याला खाली जायचं म्हणलं तरी ती माणसाला चालल्या गेलं चलतं महाराज. त्याला चालता येत नाही. सगळेजण आपल्या तोंडाकडे बघतात. या ठिकाणी जर बोलायचं म्हटलं ना महाराज, या ठिकाणी जो मनुष्य बोलतो ना, पण ही गादी आहे ना महाराज, नारदाची गादी. ही काय दुसरी कोणाची गादी नाही, ही तर काय दुसरा कोणाचा अधिकार नाही महाराज. या ठिकाणी कीर्तनकार बोलू शकतो महाराज. पण जे मी बोलतो ना महाराज, माझ्या संतांच्या पुढे बोलतोय, संत महाराजांनी जशी मला बुद्धी देतात तशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण जे माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ना, ते माझ्या गुरूंचे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत ना, ते तात्यांचे आहेत महाराज. त्यांचं ऐकून त्यांचे काने जे माझे शब्द पडलेले आहेत, माझ्या गुरूंचे जे शब्द आहेत, मी ते ऐकून जे माझ्या कानावरती पडलेले आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जे बरोबर असेल, सगळ्यात बरोबर असेल, मला सांगणार नाही महाराज. चुकीचे पण शब्द असतील
जसे संत बुद्धी देतील, संतांना मला जशी बुद्धी देतील, यावर अभंगावर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणता महाराज मध्ये अधिकच सांगितलं, कारण ते पहिल्या चरणामध्ये सांगितलं की नामसंकीर्तन साधारणपणे सोपे, जळतील पापी जन्मांतरी. नाम कसं आहे महाराज? सोपे. अहो तुम्ही म्हणता महाराज नाम सोपं आहे, नाम सोपं आहे, मागाचा धर्म तमाशा लावलाय. एवढं सोपं आहे का महाराज? आम्हाला तेवढा वेळ भेटत नाही ना. अरे बाबा तुला वेळ भेटत नाही, करतो तरी काय? तो म्हणला महाराज मला प्रपंच आहे. अरे बाबा तुला प्रपंच आहे, तू प्रपंच तरी नीट करतो बघा. मनुष्य प्रपंच तरी नीट करतो का? किती चिकन प्रपंच करतो बघा ना. पोटाला नीट खात नाही महाराज, बोलताना सांगतो. एका गावामध्ये एक मनुष्य होता, पण त्याने लग्नच केलं नव्हतं. काय केलं नव्हतं? निलेश मार्ग बोला की लग्न केलं नव्हतं. त्याचं वय होतं 42. महाराज 42. आता 42 वय असलं त्याच्या घरामध्ये जे त्याची आई असेल, घरातील मंडळी होती बाकीची, त्याला अन्न खायला घालत होतं. पण त्यावेळेस गावातील एक गृहस्थ आमच्या हडरामार सारखी, तो जो मनुष्य होता त्याच्या घरी गेले. अरे बाबा तुझं आतापर्यंत ठीक होतं, तुझं आतापर्यंत ठीक होतं, घरामध्ये तुझी आई होती, घरामध्ये बाकीचे जे वडीलधारी माणसं होती ते तुला भोजन घालत होते. पण ते शेवट झाल्याच्या नंतर गुरांना आपण थोडे वेळ नका जांभळे देऊ. त्या गृहस्थाने म्हणलं की बाबा तू आता तुझं वय 42 आहे, तू लग्न कर. काय सांगितलं? लग्न कर. तू नंतर महाराज तुम्ही काय सांगताय? त्याचं वय 42 आणि ह्याला मुलगी कशी भेटायची? महाराज आजचं निराळ झालं. आहेत मुली तेवढ्या आहेत, अपेक्षा वाढल्या. त्या दिवशी मला एक जण म्हणला महाराज एक जागा बघा. म्हटलं कोणाला? मला माझ्या मुलीला. अरे म्हणलं मग मी आहे की काय? म्हणलं मी आहे की म्हणलं. म्हणलं महाराज तुम्ही बारीक असता, माझ्या मुलीचं वय 40. विठाला विठाला. आजची गोष्ट जर पाहिली ना महाराज, मुली तेवढ्या आहेत, लग्नासाठी मुली तेवढ्या आहेत, तर त्यांच्या अपेक्षा वाढलेली आहे महाराज. पण या ठिकाणी त्या गृहस्थाला सांगितलं की बाबा तू आता लग्न कर. का लग्न कर महाराज? तर तुला घरामध्ये सर्वजण केल्याच्या नंतर तुला भोजन करू. आता पण ठीक होतं, पण तू आता लग्न कर. मग याने मला मध्ये विचार केला की ठीक आहे. हंडाळ महाराज सांगतात ठीक आहे, करतो लग्न. मनावरती घेतलं, मुलगी पाहिली, लग्न झालं. ते म्हणते एवढं लवकर? पण झालं ना. आता लग्न झालं, पत्नी घरी नवीनच होती, पण शेजारच्या गावामध्ये सप्ताह चालू होतं. काय चालू होतं? सप्ताह. आता त्या गावातील बसली म्हणलं त्या गृहस्थाकडे आलं. बसली म्हणलं की आपल्या शेजारच्या गावामध्ये जायचे, सप्ताह चालू आहे आणि बसण्याला जायचे, कीर्तनाला जायचे, चला. मनामध्ये विचार केला, पत्नी घरी नवीनच आहे, कीर्तनाला जायचे, ठीक आहे निघाला. फक्त जाताना सांगितलं पत्नीला की दरवाजा बंद करून घे, आणि पती निघून गेला महाराज. आता 2 किलोमीटर गेला महाराज. किती? 2 किलोमीटर गेला. आता गेल्याच्या नंतर त्याला आठवण झाली. कशाची? घरची आठवण झाली महाराज की बाबा माझ्या पत्नीने 6 वाजता गोडे तेलाचा दिवा कुठं
विझवला आहे की नाही हे पाहण्याकरता मी माघारी आहे. मी अभंगानं धरून चिंतन सांगतो, लक्षामध्ये ठेव. मी कोणीतरीचा देवा लावलेला आहे, तो विझवला आहे की नाही हे पाहण्याकरता मी आलेलो आहे. आपले पती एवढं बोलायच्या नंतर तिला आनंद झाला. ती म्हणली तुम्हाला मी एवढी काय बावळट दिसते? काय म्हणली? मी काय एवढं बावळट दिसते का? ज्यावेळेस देवा लावला ना, देवा लावला असा फुकला, ठीक आहे. ह्याला हे ऐकून आनंद. पत्नी सुद्धा आपल्यासारखी मिळाली. आज सुद्धा आहेत काही काही महाराज, पत्नी सुद्धा आपल्यासारखी मिळाली, उधळपट्टी करणारी नाही. पत्नीने ऐकून घेतलं महाराज. पण पत्नीने प्रश्न केला पतीला, का हो? तुम्ही 2 किलोमीटर चालत गेले, 2 किलोमीटर चालत परत मागे आले. तुमच्या पायामध्ये जो बूट होता ना, तो बूट घासला गेला नाही का? बूट शिजला नाही का? तुम्ही परत माघारी कशाला यायचं? तो म्हणला, तुला मी एवढा मूर्ख दिसतो का? काय म्हणतो तो? मी तुला एवढा मूर्ख दिसतो का? ती म्हणली का? म्हणला मी बूट पायामध्ये घातला नाही. मग म्हणते बूट कुठे आहे? म्हणला बूट पायामध्ये नाही, बूट माझ्या बदलेमध्ये आहे. विठाला प्रपंच जर आपण जर असं नीट करतो, नीट एवढं चिकाटीचा प्रपंच जर करत असला मनुष्य, तर बाबा तू कॉर्नर सुद्धा कर ना. आणि त्यासाठी महाराजांनी गोड असं पहिल्या चरणामध्ये प्रमाण दिलं. पहिल्या चरणामध्ये सांगितलं की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पण जन्मांतरीची पाप जर घालवायची असतील ना महाराज, त्याला काय कुठं जायची गरज नाही महाराज. आणि कुठं काही ते संत होते महाराज, गुहे आणि ह्याच्या कुठं पण भजन भगवंताचं करत होते, गुहे त्याच्यात करत होते, ठीक होतं. पण आता भगवंताचं नामस्मरण करायचं मी एखादा म्हणला, मिन्नत दिला जातो, अरे बाबा तुला बिबट्या खाय, जाऊ नको दिला. घरात बसल्या बसल्या तू भगवंताचं नामस्मरण कर, पण चांगल्या पद्धतीने कर बाबा, तुला प्राप्त होईल. त्यासाठी महाराज अभंगाच्या दुधाला गाठी गावे वनंतरा, नलगटी गावे वनंतरा, निराळ झाले महाराज. फोकस म्हणतात ना, फोकसला आलं पाहिजे.
या अभंगामध्ये काय सांगितलं, पण वास्तविक पाहता माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. का सांगतात महाराज? जे सामान्य जीव आहेत ना त्यांच्याकरता सांगतात. पहा ना महाराज, सामान्य जीव या अभंगाकडे लक्ष दिलं पाहिजे. अभंगामध्ये काय सांगितलंय, पहिल्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलंय, तिसऱ्या चरणामध्ये काय सांगितलंय, हे सगळं पाहिलं पाहिजे. पण महाराज एवढ्या आमच्याकडे वेळ नाही ना, कामधंदे आहेत महाराज. अहो महाराज, काम मला पण आहे. सर्व महामंडळाला काम आहेत महाराज. आता एवढे उभे राहिलेत ना महाराज, एवढे महामंडळ या ठिकाणी उभे राहिलेत ना. हे घरी गेल्याच्या नंतर 3 पीस जर लाईट असेल, घरी पुरुष नसतं. तू म्हणता महाराज सगळं महामंडळांना जमिनी पण आहेत का? काय काहींचा ग्रह झाला की कीर्तन करतात, प्रवचन करतात, आमच्याकडे काहीच नाही. आमच्या दादा महाराजांचं उदाहरण घेऊन महाराजांना दुपारी फोन केला. योगा काही फोन महाराजांचा कुठं घरी होता का कुठे होता सांगता यायचं नाही. पण मी पार होतो म्हणून दादा महाराजांना फोन केला, तर दादा महाराज माझं पुढंच होते. तर महाराजांना विचारलं, म्हटलं काय बरं? दादा महाराजांना मी कुठं असेल तर महाराजांच्या अंगावरचा ड्रेस होता महाराज रानामध्ये होते. का हो एवढे कीर्तन काय महाराज मंडळी 3 पीस लाईट असते तरी घरी नसतात. रानामध्ये पाणी चालू असतं महाराज. मग एवढं सगळं करत असताना भगवंताचं नामस्मरण करतात. आमच्या बाप्पूला बघा, बाप्पूंच्या मनातून किती गडबड असते. पण भगवंताचं नामस्मरण जर करायचं म्हटलं ना तर रानामध्ये पाणी जातं करता भगवंताचं नामस्मरण करता येतं. ऊसाची लागण करता करता नामस्मरण करता येतं. आनंद महाराज, निलेश महाराज, पाटोळे महाराज, तिघांची जोडच आहे महाराज. लागण करायची म्हणजे एका बेरीच्या रानामध्ये तिघच असतं कधी बघ. पण बघा एवढं प्रेमाने एकत्र आपण म्हणतो ना सावड महाराज, त्या सावडीने ती एकत्र असते महाराज. इतके मनोभावाने कोणतंही काम करू दे, पण त्यांच्या डोक्यामध्ये एकच नामस्मरण असतं महाराज. का एवढं सोपं नाही. जो मनुष्य नामस्मरण करतो ना त्याला संतांच्या सानिध्यामध्ये तो मनाने येत नाही महाराज, त्याला आणलं जातं महाराज. पण ते आणतं कोण? तुम्ही आणि मी. आपली ताकद नाही तेवढी कोणाला आणायची. कारण जे भांगार सोंगार आहेत ते काय लायकीचे. संतांच्या सानिध्यामध्ये यायचं म्हणजे जे प्रेमाने भक्तीने भक्ती करतात. या ठिकाणी जेवढे वारकरी मंडळी आलेले आहेत ना महाराज, इतके मनोभावाने संतांची सेवा करतात, इतके मनोभावाने संतांना प्रेमाने भक्ती करतात. एवढे वारकरी बसलेत ना, मी तर म्हणतो याच्यामध्ये सर्व वारकरी मंडळी वारीला असतात महाराज. वारीला याच्यातच जेवढे टाळकरी आहेत ना सगळं आळंदी पंढरपूरला वारीला असतात. सर्व महाराज मंडळी समोर जेवढे वारकरी बसतात तेवढे वारीला असतात. इकडे महिला वर्ग बसतात. सगळ्यांचं नाही सांगू शकत, पण सगळेच असतात महाराज. काय आमच्या घरातली सगळेच घरातली आहेत महाराज. सगळेच असतात. का असतात महाराज? आणि सर्व वारीला पण असून या ठिकाणी संतांच्या सानिध्यामध्ये त्यांना यायला मिळतं, हे त्यांचं भाग्य आहे महाराज. पण नुसतं भाग्य नाही महाराज, भगवंताचं नामस्मरण करायचं म्हटलं ना एवढं पुण्य, पूर्वजन्मीचं पुण्य लागतं महाराज. पूर्वजन्मीचं पुण्य जर असेल ना तर घरामध्ये झोपून देत नाही. सांगण्यावरती कीर्तन चालू आहे, सांगण्यावरती एवढं मोठं सप्ताह चालू आहे आणि घरामध्ये जवळ झोपतो. 2 किलोमीटरच्या अंतरावर झोप येत का? झोप येत नाही महाराज. आमचे काळ महाराज कैलासवासी योगीराज श्री संतराम महाराज त्यांचे विलेकरी कैलासवासी अण्णा महाराज काळे यांचे नातू युवा कीर्तनकार या ठिकाणी महाराज आलेले आहेत. कारण महाराजांना पहिल्यांदा अण्णांची आठवण आली. कारण काळे कंपनीची कुणी का होईना उपस्थिती लावली महाराज. कीर्तन रूपी सेवेमध्ये फक्त उभे राहिले महाराज सुद्धा कीर्तन करतात.
आता वय होऊन जातं अण्णांचं. अण्णांना जे माझं नाव आहे, नाव घेता येत नव्हतं, पण मला लाडाने अण्णा सगळ्यांना माहिती, मी काही सांगत नाही. का मला सांगायचं मला, की जी अण्णांनी सेवा केली, अण्णांनी जी भक्ती केली ना, अण्णांनी जी भक्ती केली ती मनोभावाने केली, त्याचं फळ अण्णांना भेटलं. कारण संतरामांच्या सानिध्यामध्ये विनेकरी व्हायचं म्हटलं ना, थोडं पुण्य अण्णांचं होतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही देवाया विठ्ठले अण्णांचं नाव घेत ना महाराज, पण अण्णांचे जे नातू आहेत युवा कीर्तनकार, त्यांनी प्रमाण दिलं महाराज. कारण पूर्वजन्मीचं जर पुण्य असेल ना महाराज, मी मग सांगून गेलो की तात्यांचा सहवास मला लहानपणापासून लाभला महाराज. कारण नुसता अभ्यास करून कीर्तनकार होत नाही महाराज. आमच्या रायगड महाराजांना विचारा, कारण महाराजांनी आळंदीमध्ये महाराज किती वर्ष होते, फक्त महाराजांना कीर्तन सुटलं विचारा. कारण त्या दिवशी आपण सर्वांनी महाराजांना पाहिले. कुठं पाहिलं महाराज? गांधावाडीला. गांधावाडीला महाराज टीव्हीला पाहिलं, टीव्हीला. म्हणजे आनंद वाटला महाराज. कारण आपले युगराज श्री संत महाराजांच्या धर्मशाळेमध्ये राहून त्यांनी अभ्यास परिपूर्ण करून भगवंताची सेवा करून आणि संत महाराजांचं सानिध्य न विसरता आणि कधीच सोडत कोणचा कार्यक्रम असू होता महाराज, पण ते सेवा केलेलं फळ महाराजांना मिळतं महाराज. त्यामुळे तर महाराजांना आपण त्या दिवशी टीव्हीवरती पाहिलं. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि अभंगावर रचना करत असताना महाराजांनी त्या सर्वांचा एकत्र, सर्व गोष्टी एकत्र करून सर्वांना साधन, सर्वांना जे पटेल असं सर्वांना उद्देशून शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. तुका म्हणे साधन आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे
कीर्तनाचा पहिला दिवस आहे ना, टायमिंग मध्ये चालू करायचं, तसं तर होत नाही मला, पण आज झालं. आणि टायमिंग व्हायच्या अगोदर 5 ते 10 मिनिटं कीर्तन आपल्याला सोडायचं असतं. पण वास्तविक पाहता या अभंगावर बोलण्याचा मी प्रयत्न केला. काही चुकीचे शब्द असतील ते माझ्या वाणीचे दोष समजा, आणि जे बरोबर असतील ते माझ्या गुरूंचे आणि योगराज श्री संतराम महाराजांचे तेच तुम्ही बरोबर न्या. चुकीचे शब्द असतील ते माझे मला परत करा, निश्चित सुधारण्याचा प्रयत्न करीन. विठोबा रखुमाई अलीकडे महाराज आहेत, काय महाराज सर्वांना धन्यवाद देतो. राजू महाराज आहेत, गंडरकर महाराज आहेत,
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.